नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी राजखाड्याच्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, 11 ते 12 या तारखांमध्ये 11, 12 तसेच 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात वातावरण एकदम कोरडे राहणार आहे. परंतु काही राज्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे 20 तारखेपर्यंत. परंतु महाराष्ट्रात त्याचा कसलाही प्रभाव जाणवणार नाही. परंतु महाराष्ट्रात थंडीत वाढ होणार आहे. ही थंडीत रोजची रोज थंडीत ही दररोज प्रत्येक दिवशी थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि टेम्परेचर हे चे प्रमाण देखील खूप कमी राहणार आहे. तर शेतकरी मित्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश तसेच आंध्रा या राज्यांमध्ये या राज्यांमध्ये पावसाचा चांगला जोर राहणार आहे आणि महाराष्ट्रात वातावरण पूर्णतः कोरडे राहणार आहे. कसल्याच प्रकारचा पावसाचा अंदाज नाही. परंतु थंडीत ही जास्त वाढ होत राहणार आहे. तर शेतकरी मित्र, महाराष्ट्रात 12 तारखेला पहाटे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 13 ते 14 सेल्सिअस तापमान राहणार आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर प्रमाणे खूप कमी होणार आहे पहाटचे. त्यामुळे थंडीत खूप वाढ होणार आहे. जवळजवळ तसे पाहिलं असता नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, संभाजीनगर या भागामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त राहणार आहे. तसेच सोलापूरला थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे, पण थंडीत ही वाढ राहणार आहे. तसेच इथे पाहिलं असता मुंबई, पालघर, नाशिक, पुणे, रत्नागिरी या भागामध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. परंतु बाकी जिल्ह्यांमध्ये थंडीची रोजची वाढ होत राहणार आहे. ही पण 13 तारखेला शेतकरी मित्र, 13 तारखेला 12 ते 13 सेल्सिअस तापमान राहणार आहे. तसेच हे तापमान रोजचे रोज हे 17 तारखेपर्यंत तापमान घट होत राहणार आहे आणि 17 तारखेपर्यंत थंडीची एक लाट येणार आहे. 17 तारखेपर्यंत थंडीची लाट राहणार आहे. ही लाट जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याचा अंदाज आहे. तसे पाहिलं असता नाशिक, संभाजीनगर, जळगाव, अकोला, नांदेड, बीड, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये खूप थंडी राहणार आहे. तसेच अकोला भागामध्ये देखील खूप थंडी राहणार आहे. नाशिक, बीड या सर्व भागामध्ये 17 तारखेपर्यंत थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे. तसेच 20 तारखेपर्यंत देखील हे थंडीचे प्रमाण वाढत राहणार आहे आणि टेम्परेचर प्रमाण हे 27 ते काही जिल्ह्यांमध्ये 30 सेल्सिअस राहणार आहे. तर सांगली, सोलापूर या भागामध्ये 30 सेल्सिअस असे तापमान उन्हाचा चटका जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये उन्हाचा चटका जाणवणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये 27 ते 28 सेल्सिअस तापमान राहणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका हा जरा खूप कमी जाणवणार आहे, पण थंडीत ही खूप वाढ होणार आहे. असे ताजे अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.